हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता कोथिंबीर घेतलेली आहे मी चिरून थोडीशी आणि पुदिना घेतलेला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण टाकून घेतलं आहे बघा. त्यानंतर अद्रक टाकून दिलेले आहे आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि अद्रक पण टाकून घ्यायचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचे बघा, पेस्ट करून घ्यायची याची. मैत्रिणींनो खूप छान झटपट रेसिपी आहे. अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. तर छान बारीक करून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. तर आपल्याला काय करायचं आता, हे साईडला मी ठेवून घेणार आहे. चमच्याने हे झाकणाचं काढून घेते. छान बारीक वाटले गेलेले आहे, पाहू शकता. झटपट अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा. त्यानंतर इथे टमाटा घेतलेला आहे बघा, एक मीडियम साईजचा मी चिरून घेतलेला. कांदा एक चिरून घेतलेला उभा पातळ आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचे. आणि त्यानंतर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे, पाहू शकता. तर हे चिकन आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता. चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पाहू शकता. चिकन धुवून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली 1 चमचा. त्यानंतर धना पावडर टाकून घेतली 1 चमचा, पाहू शकता तुम्ही. आणि जे मी कोथिंबीर पुदिना आणि हिरवी अद्रक लसूण हे वाटून घेतलेलं ना, त्याची पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची सर्व. आणि ते चिकनला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा, चोळून घ्यायचे चांगलं. मीठ टाकून घेऊया. आणि सर्व छान चोळून घ्यायचे आपल्याला. चिकनला सर्व लागलं पाहिजे मसाला हो. अशा पद्धतीने मैत्रिणींनो, तुम्ही ह्याच्यामध्ये दही पण टाकू शकता, पण मी दही नाही टाकलेलं. बिगर दह्याचंच मी बनवणार आहे, पाहू शकता. छान चोळून घ्यायचे. हळद मीठ छान मस्त त्याला लागलं पाहिजे, धना पावडर. तर आता हे काय करायचे, साईडला ठेवायचे आपल्याला. आणि पुढे बघा मी एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये मी 1 डब्बा तांदूळ घेतलेले आहे, पाहू शकता. आणि हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे 2 ते 3 पाण्याने, कारण दुकानातून आपण तांदूळ आणतो, पावडर असते, धूळ असते. त्यामुळे आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तर स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी हे तांदूळ. आपले हे साधेच तांदूळ आहेत मैत्रिणींनो, बासमती तांदूळ नाही आहेत, कोमलचे तांदूळ आहेत हे. इथे गॅस पेटवून घ्यायचं आहे बघा आपल्याला. आणि गॅसवर मी कुकर ठेवून घेणार आहे आता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी हे चिकनचा भात करून दाखवणार आहे तुम्हाला. बिर्याणी टाईप बिलकुल पण करणार नाही. सिंपल साधा घाईच्या कामामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की करून पहा. तो कुकर गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेले आहे बघा. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी उभा पातळ कांदा चिरून घेतलेला तो टाकून दिलाय. कांदा छान तेलावर जरा परतून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला इथे पुढे 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे, दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे. मीडियम साईजचा टमाटा मी चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे. आणि हे सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे बघा, अशा पद्धतीने मऊ होस्तोवर. तर कांदा टमाटा आपला छान बघा परतले गेलेला आहे. तेजपत्ता टाकून घ्यायचा एक आपल्याला.
तेजपत्ता पण छान तेलावर परतून घ्यायचा आहे. छान त्याचा आरक उतरतो तेजपत्त्याचा. त्यानंतर आपल्याला काय करायचं, 1 चमचा हळद टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीने. हळद टाकून झाल्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा टाकून घेतलाय. 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बघा चिकनचा मसाला आहे हो सुहानाचा, तो 1 पुडी मी टाकून घेते. आणि हे सर्व मसाले तेलावर छान परतून घ्यायचे आहेत. मसाले मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कुणाला तिखट कमी जास्त लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता. मसाले छान परतल्याच्यानंतर आपण चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि छान तेलावर मसाल्यासोबत परतून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो ही. चिकनचा भात खूप छान होतो. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. छान परतल्याच्यानंतर आपल्याला ते तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले ते तांदूळ ह्याच्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचे. आणि हे तांदूळ पण आपल्याला छान परतून घ्यायचे बघा 1-2 मिनिटं. मैत्रिणींनो चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता 1 लाईक नक्कीच करा. लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही. छान परतून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे बघा. 1 डब्बा तांदूळ होतं, मी 2 डब्बे पाणी टाकून घेते. म्हणजे भात आपला एकदम परफेक्ट होतो, चिकट होत नाही, गिचका पण होत नाही, त्याचा मोकळा भात फडफडीत होतो. 2 डब्बे मी पाणी टाकून घेतलेले आहे. त्यानंतर पाणी टाकून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो आणि एकदा करून बघा. ही रेसिपी खूप टेस्टी होती. कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर परत भात आपला वर खाली करून घ्यायचा आहे. आणि भाताला छान जरा उकळी येऊन द्यायची मैत्रिणींनो. मीठ टाकून घ्यायचे आपल्याला थोडं चवीनुसार. मीठ थोडं बेतातच टाका. आपण पहिलं पण चिकनला मीठ लावलेलं. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे वर खाली. आणि त्यानंतर 1 उकळी काढून घ्यायची आपल्याला. आणि 1 चमचा आपल्याला गावरान तूप टाकायचे बघा. ह्या भाताला खूप छान टेस्ट येते गावरान तुपाने. तुम्ही नक्की टाका. तो उकळी आलेली आहे भाताला आपल्या. तर आपण आता झाकण लावून घ्यायचे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात मैत्रिणींनो आपल्याला. तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर थंड झाला की पाहूया. पाहू शकता कुकर थंड झाला आहे आपला. तर झाकण खोलून आपल्याला बघायचे आणि भात सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. छान बघा मऊ एकदम मस्त झालेला आहे, मोकळा एकदम आपला भात. चिकनचा भात हो मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही हो चिकनचा भात करून बघा. खूप सगळ्यांना आवडेल, इतका छान होतो. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. पुन्हा भेटू मैत्रिणींनो.